मॉडेल जे आहे ती आम्ही एक पूर्ण ह्या डोहाचा आणि दिलासा संस्थेचं मॉडेल आहे किंवा डोहा मॉडेल जास्तीत जास्त पाण्यावर काम करते. आमचा उद्देश आहे किंवा बीड जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहेत, जे शेतकरी शेतीकडे बघण्याची जी उदासीनता आहे, जे आत्महत्या करतात, हा सगळा प्रयास बघून आम्ही डोहा मॉडेल हा उपक्रम दिलासा संस्थेने तयार केला. आणि यामध्ये की बशीचा संच आहे जे की पाण्याचा आहे, पाण्याचा जो वेग आहे ते वेग स्लो गतीने येऊन आम्ही जवळपास डोहा मॉडेल 50 ते 60 मीटर तयार करतो. डोहा नाला खोलीकरण आणि तिथं एकदम असा सुलूप देऊन तो बंद करतो आणि पुन्हा समोर 20 मीटरचा पॅच सोडतो. आणि जेणेकरून असे 7 ते 8 किलोमीटर आम्ही असा हा ओढा नेला आहे, जेणेकरून पावसाचं पाणी ज्यावेळेस पडेल त्यावेळेस स्लो गतीनं पहिल्या डोहामध्ये येईल, परत त्या पॅचमध्ये येऊन थांबल, दुसऱ्या डोहामध्ये येईल, असं जवळपास 8 किलोमीटर काम केलेलं आहे. हे थांबत जाईल. हे अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जवळपास आम्ही 6 ते 7 जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. त्यामध्ये धारूर तालुक्यामध्ये देखील आम्ही 2016मध्ये 23 गावामध्ये काम केलेलं आहे डोहा मॉडेलचं. आणि जवळपास डोहा मॉडेलचं आम्ही काम केल्याच्यानंतर 23 गावामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या पाण्याचा फायदा झालेला आहे. हिंगणी बुद्रुक या गावाची निवड नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये झालेली आहे. आपण या प्रकल्पामधून माथा ते पायथा सर्व प्रकारची कामं प्रस्तावित केलेली आहेत. परंतु उर्वरित आपल्या या गावाचं 880 हेक्टर क्षेत्र आहे आणि 4 ते 5 नैसर्गिक नाले ओढे व एक मोठी सरस्वती नदी, या सर्व नाले त्या नदीला मिळतात असं या भौगोलिक स्ट्रक्चर आहे या गावचं. तर या दिलासा फाउंडेशन आणि SBI फाउंडेशन यांनी या गावामध्ये, हिंगणी बुद्रुक या गावामध्ये लोकसहभाग आणि त्यांच्या संस्थेच्या मार्फत जी काम डोहा मॉडेल हे काम जे प्रस्तावित केलेलं आहे, या कामामध्ये ज्या गावाच्या आसपासचे नदी नाले ओढे जे छोटे आहेत की नदीच्या पात्रामध्ये मिळतात, त्या ओढ्यांमध्ये 50 मीटर बशीच्या आकाराचं खोलीकरण आणि जो त्याच्यामध्ये निघतो तो सगळं मलबा दोन्ही शेतकऱ्याच्या काठावर टाकून, मागच्या वर्षी जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती याच्यामुळे 2 गोष्टी साध्य होणार आहेत की ओढ्या नाल्याचं पाणी थेट बाजूच्या शेतकऱ्या शेतात जाणार नाही, त्याच्यानंतर पाणी जमिनीत मुरणार आहे आणि जमिनीत जेव्हा हे पाणी डोहा मॉडेलमध्ये अडवलं जाणार आहे याचं पर्कोलेशन होऊन आजूबाजूच्या जवळपास 160 हेक्टरच्या शेतकऱ्यांना विहिरीला आणि बोरला ह्याचा फायदा होणार आहे. आणि जवळपास 200 ते 250 हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्याच्या मागच्या वर्षी जी पूर परिस्थिती झाली होती त्याचं पुराचं संरक्षण या मॉडेलनं होणार आहे. हा अतिशय सकारात्मक आणि मोठ्या पद्धतीचं काम या दिलासा फाउंडेशन आणि SBI फाउंडेशनच्या मार्फत आणि या गावातील सर्व शेतकऱ्याच्या लोकसहभागातून या ठिकाणी चालू आहे. तुमचं नाव? मी BG केंद्रे, सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय. दरवर्षी आहे का पिकामध्ये पाणी घुसून आहे का त्या ओढ्याचं पाणी जमिनीमध्ये जात होतं, त्यामुळं बरंच नुकसान होत होतं. त्या SBI दिलासा फाउंडेशन कंपनीमार्फत ते मॉडेल या पद्धतीनं चांगले काम आहे. त्यामुळे आमच्या विहिरीला आणि बोरला भरपूर पाणी साठा मिळेल, त्यामुळे बरंच आम्हाला फायदा होईल. ओके.